विदेशी गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकी घेऊन नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात आलेल्या दोघा परप्रांतीयांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 14,000 रुपये किमतीचा 7.5 ग्रॅम विदेशी गांजा जप्त करण्यात आलाय. सरकारवाडा पोलिसांच्या हद्दीत ठक्कर बाजार बसस्थानकापासून हकेच्या अंतरावर एका दुचाकीवरून संशयित चिंटू नामदेव सिंग आणि विशाल नरेश सिंग हे दोघेही मूळ बिहार आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. ते अंबड सिडको भागात भाडेतत्वावर राहतात. या दोघांनी संशयित आरोपी प्रतीक मदन याच्याकडून विदेशी गांजा घेत त्याची विक्री करण्यासाठी आले होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. जप्त केलेल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये गांजा आढळून आला. फिर्यादी बळवंत कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोघांना सरकारवाडा पोलिसांच्या हवाली करण्यात आलंय. मदन हा अंमली पदार्थांचा व्यसनाधीन असून त्यास मुंबई येथील नशामुक्ती केंद्रात त्याच्या पालकांनी काही दिवसांपूर्वीच दाखल केले आहे, असे पोलिसांच्या तपासात समोर आले.